सुरक्षा रक्षक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर पहा, सुरक्षा रक्षक भरतीचा जे GR आले आणि त्यामध्ये जे मोठा बदल त्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये जे हे भरती निघत आणि या महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि या भरतीमध्ये जे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर या भरतीमध्ये पेपर नाही आहे, त्याचबरोबर इंटरव्ह्यू सुद्धा नाही आहे यामध्ये। त्याचबरोबर आपलं जे सिलेक्शन या भरतीमध्ये होणार आहे तर ते यामध्ये ग्राउंडवर आपलं सिलेक्शन होणार आहे, मैदानी चाचणीवर आपलं सिलेक्शन होणार आहे आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये पेपर वगैरे नसते, एक लक्षात ठेवा। तर ग्राउंडवर आपलं सिलेक्शन होते सुरक्षा रक्षक भरतीमध्ये आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की ही भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे। तर मेन याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे आणि त्याचबरोबर तुमचं सुरक्षा रक्षक भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 21,000 प्लस या ठिकाणी पगार भेटणार आहे। तर हे भरती कधीपर्यंत निघणार आहे, त्याचबरोबर या भरतीची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। ठीक आहे, तर पहा, सुरक्षा रक्षक भरतीच्या इथून 2019च्या निवडणुकीनंतर 2019 ला सुद्धा हे भरती आली होती, त्याचबरोबर 2020 ला सुद्धा आली होती, 2021 ला सुद्धा आली होती, 2022 ला सुद्धा ही भरती आली होती आणि ही जी भरती हे विभागानुसार निघत असते आणि त्या विभागामध्ये निघाली तर त्याच विभागातले मुलं त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। तर मी एक तुम्हाला उदाहरण देतो की अमरावती विभागामध्ये ही भरती 2020 ला आली होती, तर त्यावेळेस जे अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा ह्या जिल्ह्यातले मुलं त्या ठिकाणी सहभागी होते। त्याचबरोबर नागपूर विभागाची सुद्धा भरती आली होती, त्यामध्ये गडचिरोली झालं, चंद्रपूर झालं, त्याचबरोबर नागपूर झालं, भंडारा, गोंदिया, त्याचबरोबर जे तर ते तिकडले जिल्हे त्या ठिकाणी सहभागी होते। छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये झालं, रायगडमध्ये सुद्धा निघाली होती, तिकडे जिल्हे त्या ठिकाणी सहभागी होते। तर हे विभागानुसार भरती निघत असते, त्या विभागातले जिल्ह्यातलेच मुलं त्या ठिकाणी फॉर्म भरू शकते। तर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी जे हे भरती आली होती 2019च्या निवडणुकीनंतर। ठीक आहे, तर पहा, येणाऱ्या दिवसामध्ये हे सुद्धा भरती तुम्हाला पाहायला भेटणार। महाराष्ट्रातील महिला आणि पुरुष उमेदवार या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि या भरतीमध्ये याच्या अगोदर काय व्हायचं की याच्या अगोदर वयोमर्यादा 18 ते 38 होती, SC/ST ला 5 वर्षे सूट होती। तर आता त्यांनी वयोमर्यादा 18 ते 35 ठेवण्यात आली आहे, कारण की तो GR आला आहे, तर त्यामध्ये संपूर्ण यामध्ये बदलला आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे त्या ठिकाणी मागच्या भरतीमध्ये काय व्हायचं की सर्वात अगोदर मुलांचा त्या ठिकाणी हाईट झालं, त्याचबरोबर चेस्ट झालं, वजन झालं, हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचे 10 सिटअपचा घेतला जात आहे। 10 सिटअप त्या 10 मार्कासाठी होत्या आणि त्याचबरोबर जे 400 मीटर रनिंग होते 2 मिनिटांमध्ये, ज्यांनी 400 मीटर रनिंग मारली त्यांना आउट ऑफ मार्क भेटायचे 12। तर असं हे झाले किती या ठिकाणी आपले 22 मार्क आणि 8 मार्कासाठी पुलअप्सचा होत्या। तर अशा प्रकारे अगोदर 30 मार्काचा फिजिकल होता, आता त्यांनी जे यामध्ये मोठा बदल केला आहे आणि आता यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो की सुरक्षा रक्षक भरतीमध्ये आता तुमचं जे ग्राउंड असणार आहे तर यामध्ये तुमचं आता 1600 मीटर रनिंग असणार आहे, गोळाफेक असणार आहे, 100 मीटर असणार आहे। तर अशी प्रोसेस असणार आहे आणि अगोदर जे शिक्षण 7वी पास लागायचं तर आता त्यांनी 12वी पास यामध्ये ठेवण्यात आलं की शिक्षण 12वी पास आपलं असलं पाहिजे, तेव्हाच आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे। अगोदर 7वी पास त्यामध्ये लागायचा सुरक्षा रक्षक भरतीमध्ये शिक्षण, पण आता GR तो आलाय तर आता 12वी पास यामध्ये लागणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि काही जे सुरक्षा रक्षकांना जे खाकीवरती सुद्धा जे गणवेश या ठिकाणी आलेला आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर एकदम शाही ड्युटी सुरक्षा रक्षकची, एक लक्षात ठेवा, आणि यामध्ये पगार सुद्धा आपल्याला 22,000 भेटते। तर आता सुरक्षा रक्षक मंडळची जी भरती आहे तर हे आता पोलीस भरती सारखीच आता होत जाणार, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर पोलीस सुद्धा त्या ठिकाणी भरतीच्या वेळेस त्या ठिकाणी असणार आहे भरती घेण्यासाठी, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर आता यामध्ये जे खूप असं सतर्कता जे आता पाळली जाणार आहे ह्या नवीन सुरक्षा रक्षक भरतीमध्ये, तर आतापासून तुम्ही तयारीमध्ये लागा, कारण की अगोदरचा जो कडाबा त्यांच्या हातामध्ये होता, पण आता जो कडाबा आहे सुरक्षा रक्षक भरतीचा जो कडाबा हा आता सुरक्षा रक्षकच्या अध्यक्षाजवळ जाणार आहे आणि अध्यक्षापासून जो कडाबा आहे सुरक्षा रक्षकचा तर हा गव्हर्नमेंटच्या अंडर या ठिकाणी कडाप या ठिकाणी लागणार आहे। त्यामुळे यामध्ये आता काहीही जे गैरप्रकार या ठिकाणी होणार नाही, एक लक्षात ठेवा। तर आतापासून
आपण आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की पगार सुद्धा यामध्ये चांगला आहे, 21,000 रुपये महिना यामध्ये भेटते सुरक्षा रक्षक मध्ये। आणि तुमचं सुरक्षा रक्षक भरतीमध्ये जर सिलेक्शन झालं, तुम्हाला ड्यूटी कोणकोणत्या ठिकाणी करावं लागणार आहे पहा। सुरक्षा रक्षक भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर ड्यूटी जी असते तर पहा काही काही जणांची सुरक्षा रक्षकांची जी ड्यूटी असते तर जे बांध झालं ठीक आहे, त्याला जे धरण वगैरे आपण म्हणतो, धरणावर सुद्धा सुरक्षा रक्षकांची ड्यूटी असते। त्याचबरोबर जे सुरक्षा रक्षकांची जी ड्यूटी आहे महानगरपालिकेपाशी सुद्धा त्यांची ड्यूटी असते। त्याचबरोबर कोणता कारखाना वगैरे असेल सरकारी किंवा निमशासकीय तर त्या ठिकाणी सुद्धा सुरक्षा रक्षकांची ड्यूटी असते। त्याचबरोबर दवाखाना झाला, दवाखान्यामध्ये सुद्धा ड्यूटी सुरक्षा रक्षकांची असते, एक लक्षात ठेवा ठीक आहे। आणि त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांची जी ड्यूटी आहे तर SSC GD चा पेपर झाला तर पेपर वगैरे त्या ठिकाणी असला, जे सेंटर असते लॉन डिजिटल झोन ठीक आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा ड्यूटी सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी सुद्धा असते, एक लक्षात ठेवा ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे SSC ची कोणती पण परीक्षा असा ठीक आहे, SSC ची कोणती पण परीक्षा असू द्या ठीक आहे, कोणती असो, दिल्ली पोलीस असो किंवा SSC स्टेनो असो, SSC CGL CGL असो, तर ह्यामध्ये सुद्धा जे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी त्यांच्या ड्यूटी त्या ठिकाणी असते। तुम्ही याच्या अगोदर बघितलं असेल की आपल्या शहरामध्ये जेव्हा तुम्ही जासाल, जेव्हा तुमचा SSC GD चा पेपर वगैरे तुम्ही पाहिला असेल तर त्या ठिकाणी ते सुरक्षा रक्षकवाले त्यांचे त्या ठिकाणी ड्यूटी असते, तर चेकिंग वगैरे करायला त्या ठिकाणी त्यांच्या ड्यूटी असते, एक लक्षात ठेवा। एकदम शाही ड्यूटी आहे सुरक्षा रक्षकांची। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। आणि त्याचबरोबर सुरक्षा रक्षक भरतीमध्ये उंची जी लागते तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि आपलं जे वजन आहे सुरक्षा रक्षक भरतीमध्ये तर आपलं 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। 50 किलोच्या खाली 1 किलो जरी वजन कमी असेल तर फेल केला जाते, अपात्र केल्या जाते। 2021-22 ला ग्राउंड झालं होतं, एका विद्यार्थ्याचं फक्त म्हणजे 50 किलोला थोडंफार काही ग्राम त्या ठिकाणी वजन कमी होतं तर त्याला डायरेक्ट फेल केलं गेलं, अपात्र केलं गेलं ठीक आहे। 50 किलोच्या वरतच वजन असलं पाहिजे, महिला उमेदवारांचं 48 किलोच्या वरतं वजन असलं पाहिजे, तर हे अट यामध्ये आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर सुरक्षा रक्षक मंडळाची ही भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला आता सांगून देतो, 2000 पहा विद्यार्थी मित्रांनो, 2019च्या जेव्हा निवडणुका होत्या, 2019च्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ज्या सुरक्षा रक्षकांच्या भरत्या निघणं त्या ठिकाणी सुरुवात झाल्या होत्या। 2019च्या निवडणुका झाल्यानंतर 2019 ला सुद्धा सुरक्षा रक्षकांची भरती झाली होती। त्याचबरोबर 2020 ला सुद्धा सुरक्षा रक्षकांची भरती झाली होती, 2021 ला सुद्धा भरती झाली होती। म्हणजे हे 2-3 वर्ष जे विद्यार्थी मित्रांनो ते भरती चालली होती, एक लक्षात ठेवा ठीक आहे। आणि सर्व महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणच्या त्या भरत्या निघाल्या होत्या सुरक्षा रक्षकांच्या। तर आता सुद्धा तेच कंडिशन, आता 2024च्या जे आपल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या नोव्हेंबरला, आता 2024च्या विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी पार पडलेल्या आहे। आणि अंदाज असा आहे की विद्यार्थी मित्रांनो आता यामध्ये GR सुद्धा आलेला आहे, एक लक्षात ठेवा, मोठा बदल सुद्धा त्यामध्ये करण्यात आलेला आहे। तर नक्कीच जे हे भरती या ठिकाणी तुम्हाला 2025 मध्ये पाहायला भेटू शकते। जवळपास जून महिन्यापर्यंत हे भरती निघण्याचा आपला असं दाट शक्यता आहे, एक लक्षात ठेवा, कारण की जून महिन्यामध्येच याच्या अगोदर सुद्धा 2019 ला सुद्धा भरती आली होती, एक लक्षात ठेवा ठीक आहे। तर ते रायगडच्या तिकडली होती बहुतेक ठीक आहे। तर 2019 ला सुद्धा ते भरती आली होती। तर नक्कीच या ठिकाणी जे 2025 मध्ये ह्या जून महिन्यामध्ये निघण्याच्या या ठिकाणी दाट शक्यता। तर आपापल्या तयारीमध्ये लागा, पोलीस भरतीची सुद्धा तयारी करा आणि सुरक्षा रक्षकांची सुद्धा भरती तयारी चालू ठेवा ठीक आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी, थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।